पुढची बातमी आता खराची भोंदू खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली। 6व्या गुन्ह्यामध्ये खराची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली। खरातला 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। काल 5व्या गुन्ह्यामध्ये भोंदू खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। आज पुन्हा एकदा खरातला 6व्या गुन्ह्यासंदर्भात न्यायालयात हजर करण्यात आले, तर त्याला आता 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली। नाशिक पोलिसांनी नाशिक क्राईम ब्रांचकडून पोलीस कोठडीचीच मागणी करण्यात आली होती आणि त्या पद्धतीने आता भोंदू खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। किरण, आता खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली, कोर्टामध्ये नेमकं काय झालं, कशा पद्धतीने सुनावणी पार पडली? कल्याणी 6व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला ही 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। खरं तर या गुन्ह्यामध्ये सुद्धा या पीडित महिलेवरती अत्याचार अशोक खरातने केलेला आहे अशा पद्धतीचे आरोप आहेत आणि त्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला होता आणि या गुन्ह्यामध्ये सुद्धा तपास करण्यासाठी 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीने युक्तिवाद जो आहे तो एसआयटीचे अधिकारी आणि सरकारी वकिलांकडनं हे कोर्टामध्ये करण्यात आला आणि त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यावरती युक्तिवाद केला। जो तपास आतापर्यंत करायचा आहे तो झालेला आहे, त्यामुळे आता पोलीस कोठडीची गरज नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो आरोपींच्या वकिलांकडनं करण्यात आला। पण या सगळ्या युक्तिवादानंतर हे कोर्टाने आता अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी म्हणजे 26 तारखेपर्यंत 6व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी दिलेली आहे। हाही महिलेवरती अत्याचाराचा गुन्हा होता। 4 वेळा या पीडित महिलेवरती अशोक खरातने हे बलात्कार केलेला आहे अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या पद्धतीने धार्मिक या विधीच्या नावाखाली काही आर्थिक फसवणूक या अशोक खरातने या पीडित महिलेची केली आहे का त्याही संदर्भात तपास करायचा आहे। अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती आज कोर्टामध्ये ज्याची युक्तिवाद करण्यात आला आणि त्यानंतर न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ते अशोक खरातला दिल्याचं बघायला मिळतं। धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर भोंदू खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये आता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 26 एप्रिलपर्यंत खराची रवानगी पोलीस कोठडीत झाली।